राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे pmayg.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि मग पुढे आपल्याला त्यामधून रिपोर्ट हे सिलेक्ट करायचं आहे. रिपोर्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे त्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन इथं क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपला स्टेट किंवा आपलं जे राज्य आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. यामधून आपण कुठला जिल्हा बघायचा आहे तो निवडायचा आहे. आता मी यामध्ये माझा जिल्हा निवडलेला आहे. त्यानंतर मग आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर मग आपल्याला जे कोणतं गावाची लिस्ट बघायची आहे घरकुलाची तो गाव निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षासाठी ती मंजूर झालेली आहेत तर बघायचं आहे. मी 24-25 बघतो आता. यासाठी किती घरकुलं मंजूर झालेले आहेत या गावामध्ये ते बघायचं आहे मला. त्यासाठी मी निवडलेलं आहे. यानंतर मग पुढे आपल्याला वेगवेगळ्या यामध्ये दिलेल्या आहेत बघा, प्रधानमंत्री आवास योजना किंवा ऑल सेंटर स्कीम वगैरे जे आपल्याला यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना निवडलेला आहे. आणि मग पुढे इथे यामध्ये कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लिस्ट जे आहे ते आपल्या गावातील बघायला मिळणार आहे की आपल्या गावामधील किती घरकुलाचे लाभार्थी आहेत, त्यांना घरकुले मिळालेले आहेत किंवा जे पात्र झालेले आहेत त्यांना किती हप्ता मिळालेला आहे याची सर्व डिटेल्स माहिती यामध्ये मग आपल्याला मिळणार आहे. बघा यामध्ये संबंधित व्यक्तीचा सगळे डिटेल्स इथे मिळणार आहे. जसे की त्याला आता पहिला हप्ता कधी मिळाला होता बघा, ह्या व्यक्तीला पहिला हप्ता किती 12,000चा मिळालेला आहे, सँक्शन झालेला आहे, किती तारखेला मिळालेला आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. यानंतर दुसरा हप्ता जो 85,000चा आहे तो कधी मिळालेला आहे, त्याचं व्हेरिफिकेशन कुठल्या याच्यावर झालेलं आहे, कधी झालेलं आहे, हे सगळी माहिती यामध्ये मिळणार आहे. आपल्याला पाहिजे तर आपण हे सगळं डाउनलोड सुद्धा करू शकतो. PDF मध्ये ही फाईल सुद्धा आपण PDF मध्ये डाउनलोड करू शकतो. बघूया आपण डाउनलोड करूया. आता PDF मध्ये आपण बघू शकता आपल्या गावामधली लिस्ट जी मगाशी आपण एक्सेल मध्ये बघितली होती. अशा पद्धतीने आपण आपल्या गावातील किंवा देशामधील कोणत्याही गावातील आपण लिस्ट मध्ये सगळे चेक करू शकतो. आणि आपल्याला ही जर का लिस्ट बघायची असेल ऑनलाईन तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईटची लिंक देत आहे. तिथं फक्त तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने यामध्ये सगळी माहिती टाका. तुम्हाला तुमच्या गावामधील घरकुलाच्या जे कोणी लाभार्थी आहेत, पात्र आहेत, त्यांना मंजूर झालेल्यांची यादी बघायला मिळेल.